गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हे बघा मी कुठे आलेली आहे. ब्रिजवरती. तर आज म्हणजे रात्रीपासूनच खूप मुसळधार पाऊस आहे इकडे ठाण्यामध्ये. तर म्हटलं नको जास्त लांब जायला कुठे, तर आम्ही आपला आलेलो आहोत ब्रिजमध्ये. अरे वा वा वा, ब्रिजवर आलेलो, ब्रिजमध्ये नाही, ब्रिजवर आलेलो आहे. आणि मी एकटीच आलेली आहे मित्रांनो. तर मी एकटीच आलेली आहे. पाऊस होता म्हणून मी रेनकोट पण घातला आहे, तुम्ही बघितलाच असं. तर आता जरा जाऊया आपण पुढे पुढे, वॉकिंग करूया मस्त. सकाळी सकाळी चालणं महत्त्वाचं आहे. मस्तपैकी चालायला आली आहे मी. आणि तुम्हाला पण दाखवेन काय काय. इथे कोंबड्या पण येतात, खूप कोंबड्या आहेत, बकरी पण आहे आणि कुत्रा पण आहे. बदक आहेत, बदक बदक. हे बघा, एका लाईनमधून बरोबर जातात ते. आता चाललेले पाण्यामध्ये. सॉरी, मला इकडून दाखवते. एका लाईनीमध्ये जातात ते एकदम. ते खाण्यासाठी आलं बघा, दिसत आहेत ना. तर या कोंबड्या नाही आहेत, तुम्हाला कोंबड्या वाटत असेल, पण या कोंबड्या अजिबात नाही आहेत. ते आहेत बदक. आणि कोंबड्या पण आहेत, पण तर दुसरा ग्रुप आहे त्यांचा कोंबड्यांचा. तिकडे तिकडे आहेत, अजून आलेले नाहीत. पण एकदम अशी ना मिळून मिसळून राहतात ना, एवढी माणसं पण मिळून मिसळून राहत नाही. पण या कोंबड्या, बदक, कुत्रे, बकरे खूप मस्त एक फॅमिलीसारखी राहतात. खूप आहेत. हे एवढंच तुम्हाला आता याच्यामध्ये दिसत आहे. हे झाडी झाडी आहेत ना, म्हणून एवढंच दिसतंय. मी ब्रिजवरून काढलं आहे हे. म्हणून खाली जाऊ शकत नाही, कारण आहेत कुत्रे. कुत्रे बघा, मी आहे ब्रिजवरती, तर मी खाली जाऊ शकत नाही. कुत्रे आहेत. उगाच व्हिडिओच्या नादात कुत्रे पाठी लागायचे माझ्या. एवढे मस्त चालतात ना हे बघतो बघा, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, एकदम लाईनमध्ये. यार एकदम लाईनमध्ये चालतात. ट्रेन गेलेली आहे. ट्रेन गेली आहे. तर एवढ्या पूर्ण याच्यामध्ये हे एकच, म्हणजे हे खाडीचा भाग आहे. आणि खाडीच्या भागामध्ये बघा पूर्ण एकच घर आहे. एकच घर आहे. आणि त्या एका घराचेच भरपूर म्हणजे हे आहेत, कुत्रे आहेत, बकरी आहेत, आणि प्लस कोंबडी आणि बदक आहेत. हे सगळं त्यांनी तयार करून घेतलेले, म्हणजे अजिबात इथे हे वगैरे टाकत नाही, कचरा वगैरे अजिबात नाही. एकदम स्वच्छ आहे बघा तलाव. ही खाडी नाही आहे, हे तलाव आहे त्यांचं. आणि यात मच्छी भरपूर असते. ते झाड किती सुंदर दिसते ना, मस्त. आता पाऊस, ते बघा पाऊस तुम्हाला दिसत असेल, पाऊस पडतो बारीक बारीक, म्हणून ते एवढ्या तर झाडाचं पूर्ण ना प्रतिबिंब एकदम ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये खूप सुंदर दिसतं. खूप मस्त दिसतं झाडाचं त्या प्रतिबिंब खाली, एकदम मस्त. आणि त्या होड्या आहेत त्या पण त्यांच्याच आहेत. मासेमारी करतात ते लोक. आणि हे जे 4-5 तलाव आहेत ना, हे त्यांनी हे स्वतः हे करून घेतलेली आहेत. म्हणजे पाणी स्वच्छ असं, साठ्याचं पाणी असं असतं ना, तसं.
आणि आतमध्ये खूप मच्छी पकडतात ते लोक, बारके बारके पण मच्छी असतात. मागे मी व्हिडिओ 1-2 टाकले आहेत, नक्की बघा. खूप मस्त मच्छी मोठे मोठे पकडतात ते लोक. हे झाड किती मस्त दिसते बघा. आणि आजूबाजूचा पण एरिया बघा त्यांचा खूप मोठा बघा. खाडीच्या किती जवळ आहे ते घर, पण ते मासेमारी वगैरे करतात. हे एवढंच घर आहे इथे, बाकी ते घर नाही. बाकी इथे जंगल आहे बघा, सगळं जंगल, सगळं जंगल आहे. आणि वरून आहे ब्रिज. आणि हा पूर्ण आपल्या ठाण्यावरून विटाव्यापर्यंत जातो. फक्त 10 ते 12 मिनटामध्ये आपण विटाव्याला पोचू शकतो. एवढा हा ब्रिज आहे मस्त. चालत पटकन आपण पोचू शकतो. ना गाडीची झंझट, ना रिक्षाची झंझट, काही नाही. मस्तपैकी आपण चालून जाऊ शकतो. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. एवढं स्वच्छ तलाव ठेवलेत ना करून, म्हणजे खरंच वेळोवेळी त्याची देखरेख करतात ते, खूप काळजी घेतात. कचरा वगैरे ते हे करतात. आणि हे तुम्हाला दिसतंय ना, हे 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 माझं हे लाईन लाईन ना, त्यांनी ते असे हे बांधलेले आहेत वरून, काही हे होऊ नये म्हणून असे बघा तलावाच्या. खूप मस्त खरंच, एकदम स्वच्छ आणि सुंदर. तर हे बघा, चाललेली आहे ट्रेन. तर मागे मी व्हिडिओ केला होता तेव्हा बदकं आंघोळ करत होती, माहिती आहे ना. तर आज उतरली नाही आहेत अजून, त्यांना सोडलं आहे पण अजून खाली उतरली नाही आहेत, कारण आता थंडी पण आहे ना. तर ते अजून पाण्यामध्ये आलेली नाहीत, नाही तर तिथून येतात ती बदकं इथपर्यंत. मस्त अशी पूर्ण तलावावर एकदम मस्त छान एका लाईनमध्ये फिरत असतात मस्तपैकी. ब्राऊन कलरची आहेत, पांढऱ्या कलरची आहेत, मस्त मस्त आहेत. ते खूपच मस्त वाटते इथे आल्यावर खरंच. आणि हे झाड मला खूप आवडतं, कसं पाण्यामध्ये आहे ना. आणि हे कधीही सुकत नाही, हा कधीही सुकत नाही. वर्षाच्या 12 महिने असंच झाड असतं हे, कधीही सुकत नाही, कारण ते पाण्यामध्ये आहे. किती मस्त झाड आहे ना. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच. ओके, बाय.